बोर्डम हा एक माझ्या आवडीचा विषय आहे. त्याच्यावर मी खूप विचार केलेला आहे आणि मला लकीली त्याच्यावर माझे काही कन्क्लुजन्स मिळालेले आहेत. ते मी डिस्कस करणार आहे ह्याच्यात. आणि बोर्डम पासून अल्टिमेट ट्रूथपर्यंत हे डिस्कशन मला घेऊन जायचं आहे. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आपण एका स्पेक्ट्रमवर जगत असतो एक्सपिरियन्सेसच्या. तो स्पेक्ट्रम एका बाजूला बोर्डम धरा आणि दुसऱ्या बाजूला त्याचं एक्स्ट्रीम एंड असतं. एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण कम्प्लिटली इमर्स होऊन जाणं. अम, तर आणि इमर्स होऊन जाण्यामध्ये आनंददायी एक्सपिरियन्सेस असतात आणि टेरिफाईंग, भीतीदायक आणि तुम्हाला नको असलेल्या एक्सपिरियन्सेसमध्ये पण तुम्ही कम्प्लिटली इमर्स झालेले असू शकता. आता हे फार इंटरेस्टिंग आहे. अजून एक इंटरेस्टिंग सायकोलॉजिकल फेनॉमेना ह्याच्यातूनच बघायला मिळतो. आता तो आहे की जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी वॉर लाईक सिच्युएशन येतं, युद्ध सदृश परिस्थिती निर्माण होते, तेव्हा असं म्हणलं जातं की लोक कसे एक्साइटेड, हे ओशोचं ऑब्झर्वेशन आहे की लोक कसे एक्साइटेड असतात, ताजेतवाने होऊन उठतात रोज सकाळी पेपर वाचायला की आज काय झालं युद्धाचं. मग युद्ध तसं बघायला गेलं तर एक निगेटिव्ह गोष्ट आहे. बट जे एक्साइटमेंट युद्धामुळं क्रिएट होते ती बाकी कशामुळं होत नाही, असं ओशोचं म्हणणं होतं. तर हे अजून एक गोष्ट प्रूव्ह करतं की कसं तो स्पेक्ट्रम इमर्शनपासून बोर्डमपर्यंत जातो. मग ते इमर्शन पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो. दुसरं एक एक्झाम्पल निगेटिव्ह इमर्शनचं म्हणजे जेव्हा कंपनीमध्ये लेऑफ्स वगैरे होणार असतात आणि लोकांचे जॉब जाणार असतात किंवा काहीतरी खळबळजनक होणार असतं की तुमचा रिऑर्गच होऊ शकतं. तुमच्या अख्ख्या काय म्हणतात त्याला, सब टीमला पण काढलं जाऊ शकतं. तुमचा प्रॉडक्ट बंद होऊ शकतो. असे पण जर अफवा असतील तर कंपनीमध्ये एक्साइटमेंट असते. असं नाही आहे की फक्त तुम्हाला प्रमोशनसाठी किंवा चांगलं काही होणार असेल तरच एक्साइटमेंट असेल. इवन लेऑफ्स किंवा रिऑर्ग किंवा बंद पडणं हे पण एक्साइटमेंट आणतं. तर सांगण्याचा मुद्दा असा की इमर्शन आलेलं असतं त्या मोमेंटला तुमचा, कारण तुम्ही बाकी सगळं विसरून त्या एका ॲक्टिव्हिटीकडे मध्ये विरघळून गेलेलं असतं, असं मी म्हणतो. गुंतलेले असतं म्हणण्यापेक्षा, म्हणजे कारण हा वर्ड पण मी एकदम असा विचार करून वापरतो, विरघळून जाणं, डिझोल्युशन होणं तुमचं. तर हे निगेटिव्ह झाले साईड्स इमर्शनच्या. आणि पॉझिटिव्ह साईड्स तर ऑब्वियस साईड्स आहेत. पॉझिटिव्ह साईड्स ते म्हणजे तुम्ही एखादी पेंटिंग बघितली आणि तुम्हाला खूप आवडली, किंवा तुम्ही एखादा पिक्चर बघताय तो तुम्हाला खूप आवडला आहे, गाणं बिणं काही पण, तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक सुंदर पार्टनर प्रॉस्पेक्टिव्हला बघताय वगैरे, ठीक आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा की हे एक स्पेक्ट्रममध्ये, अनुभवांचा जो स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रीम आहे की तुम्ही डिझॉल्व्ह होणं, हे एक एक्स्ट्रीम आहे, ठीक आहे. आणि त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे, तुम्ही अजिबात डिझॉल्व्ह नाही झाला आहे, हे मी म्हणेल. मग त्याच्या माझा कन्क्लुजन, निष्कर्ष असा आहे आत्तापर्यंतचा की त्या स्थितीला आपण बोर्डम म्हणतो. बोर्डम ही गोष्ट डिफाईन करायला अवघड आहे, कारण ही एक गोष्ट नाही आहे. बऱ्याचशा गोष्टी डिफाईन करायला अवघड असतात. जसं बोर झालंय मला, म्हणजे काय झालंय नक्की. आता बोर्डमचा एक मजेशीर माझा अनुभव असा होता की मी थिएटरमध्ये बसलेलो आहे आणि मला मूवी आवडत नाही आहे, ठीक आहे. म्हणजे मी अजिबातच इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. अशा माझं पूर्वी खूप वेळा असं व्हायचं. तर मला असं वाटायचं की मी थिएटरमध्ये बसलोय आणि मला त्रास होतोय, म्हणजे एखादी खराब मूवी असेल तर ती बघताना त्रास होतो.
पण मग मी म्हटलं, मी जर हे जस्ट बाहेर बसलोय, जस्ट मी एकटा बसलोय, त्यापेक्षा तर ही एक्सपिरियन्स माझा पॉझिटिव्ह पाहिजे. कारण ॲटलीस्ट कुठली तरी मी एक तमाशा तरी बघतोय, एक स्टोरी तरी बघतोय. पण असं का नाही आहे, की मी एक थिएटरमध्ये मूव्ही बघतोय, तो एक्सपिरियन्स मला वर्स का वाटतोय बाहेर जाण्यापेक्षा. आणि ॲक्चुअली आपण एकदा एक मूव्ही बघायला गेलेलो, तेव्हा पण मी वॉकआउट केलेलं. द रूम नावाची मूव्ही होती, अशी काहीतरी. हा अनुभव माझा बऱ्याचदा आले, की वाय इज इट दॅट ह्या बोर्डमचा अनुभव मला बाहेर मी जस्ट वॉक करण्यापेक्षा वर्स काय मूवीमध्ये थिएटरमध्ये बसायचं. त्याचं आता माझं कन्क्लुजन असं आहे, की मी जर इन्व्हॉल्व होऊ शकत नाही आहे माझ्या वातावरणात किंवा ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये करतो आहे, माझ्या एक्झिस्टन्स ह्याच्यात जॉर्डन पीटरसननी पण युअर रेचेड एक्झिस्टन्सची तुम्हाला जाणीव होत राहणं म्हणजे बोर्डम, नामे बोर्डम. मग तो तुम्हाला कुठेही होऊ शकतो. तुम्ही क्लोज फ्रेंड्स आणि ज्यांच्यामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही असे फ्रेंड्स वगैरे म्हणाल तुम्ही, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एक्झिस्टन्सचा जाणीव होत असते, की तुम्ही बसलाय, तुम्ही जज होताय किंवा तुमचं बोलण्याच्या गप्पा एवढ्या इंटेन्स नाही आहेत, की तुम्ही त्या गप्पांमध्ये गप्पा इम्पॉर्टंट नाही आहेत ह्या मोमेंटला, तुमचं एक्झिस्टन्स इम्पॉर्टंट आहे. तर त्या सिच्युएशनला मी बोर्डम असं म्हणतो. आणि म्हणजे बेसिकली एक जेनेरिक डेफिनेशन आहे माझी बोर्डमची. ते म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या रेचेड एक्झिस्टन्सची जाणीव होत राहते, ॲज अपोज टू यू गेटिंग इन्व्हॉल्ड इन एनिथिंग. आणि ते एनिथिंग म्हणजे एनिथिंग असू शकतं. म्हणजे तुम्ही फिरायला गेलाय काय, तुम्ही काय बघताय काय, तुम्ही काय ऐकताय काय, तुम्हाला तुमच्या एक्झिस्टन्सची जाणीव न होणं आणि तुम्ही म्हणजे तुमच्या एक्झिस्टन्सची जाणीव होणं म्हणजे बोर्डम आहे, आणि न होणं हे नॉन बोर्डम आहे. म्हणजे त्यामुळेच म्हणजे असंही नाही की ती कुठली पॉझिटिव्ह गोष्ट असेल. म्हणजे तुमची मारामारी चालली आहे, की तुमचं काहीतरी तुम्ही मार खाताय जरी, तुम्ही म्हणाल की मला ती सिच्युएशन आवडली नाही, पण तुम्ही असं नाही म्हणणार की मी तिथं बोर होत होतो. की कोणीतरी मला मारतंय. हे कधीच बोरिंग नाही आहे सिच्युएशन, की तुम्ही बॉक्सिंग रिंगमध्ये आहात आणि मार खाताय. भलेही ती निगेटिव्ह असली तरी. सो सांगण्याचं कारण असं आहे, की बोर्डम एक डिस्टिंक्ट सिच्युएशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही गुंतला नाही आहे तुमच्या वातावरणात किंवा ॲक्टिव्हिटीमध्ये, आणि तुम्हाला तुमच्या एक्झिस्टन्सची जाणीव होत राहणं. ह्याला मी एक जेनेरिक टर्म देतो, बोर्डम. अशीच एक जेनेरिक टर्म मला डिफाईन करता आली रिसेंटली, आफ्टर आय हॅड लॉट ऑफ एपिफेनीज ऑर वॉट एव्हर इट इज कॉल्ड. ते म्हणजे ब्युटी पण एक जेनेरिक टर्म आहे, जे आपण कुठेही यूज करतो. जसं बोर्डम एक कन्फ्युजिंग कन्सेप्ट आहे, कारण ती कुठेही होऊ शकते तुम्हाला बोर्डम. तसेच ब्युटी पण एक कन्सेप्ट अशी जी कुठेही तुम्हाला ब्युटी दिसू शकते. अ, अ, जसं की तुम्ही व्हॅली बघताय, एखादा डोंगर बघताय, भव्य डोंगर बघताय, समुद्र किनारी आहात, आणि एखाद्याच्या चेहऱ्यात तुम्हाला ब्युटी दिसू शकते. एखादा पिकासोचं पेंटिंग असेल, ज्यातला काही आगापिछा पण नाही आहे, ते पण ब्युटिफुल असू शकतं. तर माझं जेनेरिक डेफिनेशन ऑफ ब्युटी इज अशी एंटिटी, अशी वस्तू जिच्यात तुम्ही गुंतू शकता ज्याच्यामध्ये, आणि त्या मोमेंटला तुम्हाला स्वतःचा विसर पडतो. ही ब्युटी. ठीक आहे. तर हे माझा ॲनालिसिस आहे बोर्डम रिलेटेड आणि ब्युटी रिलेटेडचा. एकदम असे सिग्निफिकंट गोष्ट आहे, आपल्या सायकॉलॉजिकली एकदम सिग्निफिकंट गोष्ट आहे बोर्डम म्हणजे. अम, आणि ह्याच्यावरून मला दुसऱ्या एक्स्ट्रीमकडं जायचं, दुसऱ्या विषयाकडे जायचं होतं. ते म्हणजे अल्टिमेट ट्रूथ
नावाची जी कन्सेप्ट आहे आणि असा क्वेश्चन होऊ शकतो की अल्टिमेट ट्रूथ जे लोकांना मिळालं, जे गौतम बुद्धांना मिळालं असेल किंवा मीराबाईला मिळालं असेल, किंवा गुरु नानक, जे कुठले ओशोनी ज्या ज्या गुरूंबद्दल वाचलंय आणि सांगितलंय ओशोला वगैरे, ती प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन आहे का? तर नाही वाटत मला असं. हे सगळे रिलेटेड कन्सेप्ट्स आहेत म्हणून मी एका व्हिडिओमध्ये घेतोय. मला असं वाटतं की अल्टिमेट ट्रूथ जे मानलं जातं ते एकच आहे. आणि त्याला आपले वेद, कुठल्या तरी वेदामध्ये असं लिहिलेलं आहे, असं ज्ञान जे मिळाल्यानंतर दुसऱ्या कुठल्या ज्ञानाची गरज नाही आहे. तर अल्टिमेट ट्रूथ असं म्हणतात. मला वेदांबद्दल मी फार पॉझिटिव्ह नाही आहे की त्याच्यामध्ये सगळं नॉलेज आहे. मला असं वाटतं जे अल्टिमेट ट्रूथ आहे ते पण भलेही वेदांमध्ये त्याच्याबद्दल इंडिकेशन असेल, पण ॲज जनरेशन वेंट बाय अंडरस्टँडिंग वाढत गेले अल्टिमेट ट्रूथबद्दल. त्यामुळे वेदांमध्ये बेसिक नॉलेज असेल, पण त्याच्या पुढे इव्हॉल्व झालं ते काही नव्या गुरूंमध्ये. जसं गौतम बुद्धांनी इव्हॉल्व केलं त्याला, ओशोनी त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप केली होती आणि आता अजून इव्हॉल्व होत आहे ते. सॅम हॅरिस सारखे लोक त्याला पुढे घेऊन जात आहेत. बट त्यामध्ये जे धागे दोरे, जे एक समानता जी आहे ना सगळ्या अल्टिमेट ट्रूथमध्ये, मला असं वाटतं की एखादा म्हणजे मूवीजमध्ये दाखवतात एकदम पॅनिक सिच्युएशनमध्ये असतो, पाण्यात बुडत वगैरे असतो आणि त्याला एक दुसरा जण येतो फाडकन थोबाडीत मारतो त्याच्या, आणि मग तो अचानक म्हणजे त्या पॅनिक सिच्युएशनमधून बाहेर येतो. ते ट्रूथ म्हणजे जे सगळे म्हणतात अल्टिमेट ट्रूथ आहे ते. आणि ते ट्रूथ असं आहे की म्हणजे माइंडमधून बाहेर येणं इज द मेन क्रक्स ऑफ द स्टोरी. माइंडमधून बाहेर येणं म्हणजे तुमच्या थॉट्समध्ये जे तुम्ही अडकलेलं असता मनामध्ये, आणि पूर्वी जे माया म्हणतात, माया बडी ठगणी, त्याचा अर्थ असा की एनिथिंग विच ट्रिगर्स थॉट इन यू, आणि तुमचे थॉट्स असणं, आणि तुम्हाला उगाच इमॅजिनेशन वाढवत वाढवत जाणं, म्हणजे पास्टचा विचार करत जाणं तुम्ही, आणि तुमच्या हातात काही आहे नाही आहे, म्हणजे बेसिकली तुमच्या विचारांमध्ये तुम्ही गुंतलेलं असणं, हे आपलं एक नॉर्मल स्टेट ऑफ बिईंग आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असं फर्स्ट ऑफ ऑल आपण रिस्पॉन्सिबिलिटी पण घेत असतो की कसं मी करतोय सगळं आणि माझ्यामुळं सगळं होतं आहे. जो ह्याच्या पुढे गेला आहे, ज्याला हे माहिती आहे की म्हणजे जसं मी म्हटलं ना इव्हॉल्व होतं, जसं सॅम हॅरिसचा रिसेंट जे थिअरीज आहे त्याच्यामध्ये फ्री विल नसणं, ही जी थिअरी आहे दॅट इज पार्ट ऑफ द अल्टिमेट ट्रूथ. ते म्हणजे की फर्स्ट ऑफ ऑल तुला असं वाटणं एखाद्या माणसाला की मी हे केलं आहे, माझ्याकडून हे झालं, हे तर थोड्या लॉजिकल थॉट्सनीच कळतं की आपल्या हातात काही नसतं, जे होणार आहे ते सगळं चान्स नाही होणार आहे, आपल्याला फ्री विल पण नसते. दॅट इज वन ॲस्पेक्ट ऑफ द अल्टिमेट ट्रूथ. बट म्हणजे अल्टिमेट ट्रूथ चे दोन अँगल्स आहेत असं मला वाटतं, आणि दॅट इज द अल्टिमेट ट्रूथ. आणि मोठ्या मोठ्या लोकांच्या आणि ओशोच्या सगळ्या गोष्टींमध्ये तेच येतं. आणि बिकॉज ओशोनी पण ते अल्टिमेट ट्रूथ टेस्ट केली होती, त्यामुळे तो कोणाचंही वाक्य, कुठल्याही एनलाइटन्ड बिईंगचं वाक्य ऐकून त्याला कळायचं की काय कशाबद्दल हे बोलणं चाललंय. तर ते दोन आस्पेक्ट असे आहेत अल्टिमेट ट्रूथचे. फर्स्ट ऑफ ऑल, तुमचे थॉट्स कम्प्लिटली युजलेस आहेत. तुमचे थॉट्स आर नॉट रिक्वायर्ड, अँड थॉट्स इज नॉट अ नॉर्मल स्टेट ऑफ बिईंग. आहे म्हणजे तुम्हाला जे थोबाडीत मारून एखाद्यानं असं काढणं तुमच्या इल्युजन म्हणून किंवा स्वप्नातून तुमच्या, ते म्हणजे यू
एक्झिस्टिंग फ्रॉम वन थॉट टू अदर थॉट, राईट? याची गरजच नाही. देर इज अ डिफरंट वे ऑफ बिईंग which is thoughtless unless needed. Thoughts are required when you are doing any kind of planning, but that's not the normal form of human existence. um, that is one aspect. आणि जो दुसरा आस्पेक्ट आहे की तुमच्या हातात काही नसतं, मे बी ते रिलेटेडच आहे. पण त्याच्याबद्दल थोडेफार अनेक्डोट्स मी सांगेल. जसं ओशोनी एक स्टोरी सांगितली रवींद्रनाथ टागोरबद्दलची. ती म्हणजे टागोर त्यांच्या फ्रेंडबरोबर रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे आणि एक शब्दही नाही बोलायचे एकमेकांशी. ते पण रोज फिरायला जायचे लेकच्या आजूबाजूला. आणि एक दिवस त्यांचा एक तिसरा मित्र आला त्यांच्याबरोबर, तर ते अख्खे फिरायला गेले. वॉक ऑलमोस्ट संपत आलेला, आणि तो तिसरा जो नवा होता, तो मित्र म्हणाला की अरे आज छान वाटलं फिरून आज एकदम सकाळी, कारण वातावरण मस्त होतं. तर ह्या वाक्यानंतर रवींद्रनाथ टागोर त्यांच्या फ्रेंडला म्हणाले की तुमचा मित्र खूप बोलतो. म्हणजे अर्धा तास फिरून आलं, एक शब्दही कोणी बोलला नव्हतं. त्याच्यानंतर ह्या वाक्याला टागोर म्हणाले की हा तुमचा मित्र खूप बोलतो. ही स्टोरी ओशोनी सांगितली, ठीक आहे. तर हे, आणि मला पण ही स्टोरी समजली, कारण ते जे इमर्शन आहे एखाद्या ठिकाणी जाणं, एमलेसली वॉक करणे एका लेकशे शेजारी, बट कम्प्लिटली इमर्स असणं, थॉटलेस असणं, काय एक्सपिरियन्स आहे तो मी केलेला आहे, तो ओशोने पण केला असणार आहे. आणि त्यामुळं जो टागोरांचं जे वाक्य होतं ते ओशोला कळालं, आणि ती स्टोरी मला पण कळाली. पण मला ती कळाली म्हणजे मी ॲप्रिशिएट करू शकतो ही स्टोरी, की हे एक वाक्य पण गरजच नाही आहे, त्या वाक्याची पण गरज नाही आहे. सो त्याचं बेसिक मीनिंग असं आहे की थॉट्स असणं किंवा तुम्हाला असं वाटणं की अरे मला आज छान वाटलं, ह्याची पण गरज नाही आहे एका वॉकमध्ये, मॉर्निंग वॉकमध्ये. ते किती सिम्पल गोष्ट आहे. पण अशा सिम्पल ट्रिक्स जेव्हा मी वाक्य ऐकतो मोठ्या मोठ्या लोकांची, त्याच्यावरून कळतं की ह्यानी ते चाखलं आहे का अल्टिमेट ट्रूथ, की हा काहीतरी भौतिक जगाचंच बोलतोय. तर ओशोचीच दुसरी स्टोरी आहे. आता असं नाही की माझं अख्खं अध्यात्म माझं ओशो थ्रू आलं आहे असं नाही आहे. बट ओशोचं वाङ्मय मी खूप वाचलं आहे, त्यामुळं मला अनेक्डोट्स त्याच्या थ्रूच बरेचसे मिळालेले आहेत. बट ओशोच्या पण बऱ्याच मी हे सांगू शकेल म्हणजे चुका किंवा इम्प्रूव्हमेंट्स, काय काय कुठे इश्यूज आहेत. कारण मला वाटतं की सगळं काही इव्हॉल्व्ह होत असतं, म्हणजे तुम्ही पुढे पुढे जात असता. तशा ओशोच्या काही चुका आता आजकाल जाणवायला लागल्या आहेत. बट हे वाक्य जे मी नेक्स्ट सांगणार आहे ते पण ओशोचंच आहे. ते वाक्य असं आहे की पुण्याची स्टोरी सांगितली त्यांनी. सिम्पलशी स्टोरी आहे, की स्टोरी पण नाही आहे, एक्झाम्पल दिलं आहे ओशोने, दृष्टांत दिला आहे की तुम्ही सकाळी फिरायला जाता कोरेगाव पार्कमध्ये, आणि तुम्ही म्हणता की अरे ये सेहत के लिए बहुत अच्छा है घूमना. तो ओशोचं म्हणणं आहे की तुम्हाला ते तरी कारण का हवंय की तुम्हाला सेहत इम्प्रूव्ह करायची आहे, इसीलिए तुम टहलने जाते हो. क्यों? क्या ज़रूरत है? सेहत अच्छा होने की क्या ज़रूरत है तुमच्या ह्याच्यासाठी? म्हणजे त्याची पण गरज नाही. तुमचं टहलणं, सकाळी फिरणं, दॅट्स अन मॅजिकल एक्सपिरियन्स इन इटसेल्फ. असंच सॅम हॅरिसचं पण एक वाक्य होतं की ज्याच्यामध्ये तो म्हणाला की लोक म्हणतात की मेडिटेशन केलं पाहिजे, मेडिटेशनने एन्झायटी कमी होते, कॉन्सन्ट्रेशन वाढतं वगैरे वगैरे. पण तो म्हणाला जरी हे फायदे नसते मेडिटेशनचे, की त्याच्याने माझी एन्झायटी गेली नसती वगैरे, काही असं मेंटल कॉन्सन्ट्रेशन वाढलं नसतं, तरी पण मेडिटेशन एक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला भौतिक जगातले जरी सुख नसेल तरी मेडिटेशन इन इटसेल्फ इज मॅजिकल. आता त्याच्याबद्दल माझे वेगळे थॉट्स आहेत. म्हणजे एखाद्याने मेडिटेशन करायला जाऊ नये असं मी म्हणेल.
ऑनेस्टली. म्हणजे एखाद्याला स्पिरिच्युअली ग्रो करायचं असेल तर त्यांनी अजिबात मेडिटेशन करू नये असं माझं म्हणणं आहे. कारण मेडिटेशन केलं तर जो बोर्डम येईल तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की जगाशी हारूनच तू एखादा माणूस स्पिरिच्युअलिटीला येतो, कारण अशी बोरिंग गोष्ट आहे, हे काय अचिव्हमेंटची गोष्ट नाही आहे. त्यामुळं हे वाक्य मी जरा जपूनच घेतलं पाहिजे सॅम हॅरिसचं. कारण माझं पर्सनल मत असं नाही आहे, एन्करेजमेंट नाही आहे अजिबात, की एखाद्यानी मेडिटेशननी सुरुवात करावी स्पिरिच्युअल जर्नीची. कारण त्याचा एक ॲब्रप्ट हेड ऑन कोलिजन होऊन डेथ ऑफ हिज स्पिरिच्युअल जर्नी आहे. जर तुम्हाला असं वाटतं तुम्ही मेडिटेशन करून तुम्हाला अल्टिमेट ट्रूथ मिळणार आहे. अल्टिमेट ट्रूथ ज्यांना मिळालं आहे ते मेडिटेशन करू शकतात. त्यांना हक्क आहे मेडिटेशन करून सुख मिळवायचा. त्यामुळं जसं ओशोच्या चुका आहे तशी गौतम बुद्धांची पण ही चूक आहे, की त्यांच्या एनलाइटनमेंट नंतरचं जे मेडिटेशन आहे ते आता त्यांचे मूर्ख फॉलोअर्स त्या एंड स्टेटनी सुरू करतात. आणि त्यामुळं कोणी विक्ट्री समजत नाही संन्यास घेण्याला आणि स्पिरिच्युअलिटीला. कारण शक्यच नाही आहे ते मिळणं. म्हणजे जे गौतम बुद्धांनी फुल अख्खं जग सगळं बघून, एक्सपिरियन्स करून, सगळं सुख मिळवून, वयाच्या भरपूर नंतर जी केलेली गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन. ती काय सुरू नव्हतं केलं. आय थिंक 27 की 37 इयर्स ऑफ एज आहे त्यांचं, जे की त्या काळातलं म्हणजे जवळपास पण म्हातारपणच आलेलं बुद्धांना, जेव्हा त्यांनी ते संसार वगैरे सोडला आहे. सो त्यामुळं मेडिटेशनची चूक नॉर्मल माणसाने करू नये. सो मी परत अँकर करतो माझा टॉक टुवर्ड्स द टॉपिक विच आय एम डिस्कसिंग, विच इज अल्टिमेट ट्रूथ. आणि ते एकच असणं. भल्या भल्या लोकांनी पण तेच सांगितलं आहे, आणि माझं पण तेच कन्क्लुजन आहे. पण ते ऐकून नाही, बट विथ काय म्हणतात त्याला, विथ माझे हे देतोय मी तुम्हाला तर्क पण देतोय त्याच्या मागचे, की का मला असं वाटतं की अल्टिमेट ट्रूथ तेच आहे. ते म्हणजे थॉट्स आणि माया आणि हे वर्ड्स आणि इगो डेथ, हे सगळे वर्ड्स त्याच कॉन्टेक्स्टमध्ये बोलले जातात. आणि बेसिकली थॉट्समधलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्या पलीकडे एक एक्झिस्टन्स आहे, इमर्स्ड एक्झिस्टन्स. म्हणून इमर्स एक्झिस्टन्स, थॉटलेस एक्झिस्टन्स, जे मॅजिकल करू शकतो गोष्टींना. नॉर्मल डे टू डे ॲक्टिव्हिटीजला पण एखादा ती मॅजिकल टच येऊ शकतो इफ यू आर कम्प्लिटली इमर्स्ड. बट त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमच्या बॉडीचे गुलाम पण आहातच. ते म्हणून ऑनेस्ट जर तुम्ही असाल तर तुम्ही असं एक्स्ट्रीम ऑनेस्टी जर तुमची असेल स्वतःच्या बॉडीबद्दल, तर तुम्ही हे मान्य कराल. आणि उगाचच लोकांच्या म्हणजे इव्हॉल्व्ड बिईंग्सनी जे सोडून दिलं त्याच्या मागे ते सोडायला नाही जाणार तुम्ही. बट तुम्ही ही स्टेट तुम्ही काय म्हणाल परस्यू कराल. ती स्टेट आहे मॅजिकल स्टेट ऑफ बीइंग थॉटलेस अँड बीइंग इमर्स्ड इज युअर अल्टिमेट गोल. आणि वन्स यू डेव्हलप दॅट मसल, आणि ही गोष्ट तुम्हाला एखादा सायकेडेलिक म्हणण्यापेक्षा एखादा अनुभव जर चाखायचा असेल तर सायकेडेलिक्स पण आहेत. आणि जे ड्रग्स असतात जसं की MDMA नावाचा ड्रग आहे, त्याचा सॅम हॅरिसचा मी रेफरन्स देणार आहे, विंक विंक. कारण सॅम हॅरिसचा पण त्याच्यावरचा एक यूट्यूब व्हिडिओ आहे, फ्रॉम MDMA टू मेडिटेशन असा काहीतरी व्हिडिओ येतो. आणि सॅम हॅरिसचा MDMA एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलं आणि कसं दॅट ट्रिगर हिज मेडिटेशन स्टेट. तर मी म्हणेल दॅट इज अ व्हेरी गुड बिगिनिंग ऑफ अंडरस्टँडिंग दिस न्यू स्टेट. मग आता ह्या थॉटलेस स्टेट, मग तेच आहे की दुसरे जे काही गुरु असतात जे तुम्हाला
तुमचे राईट थॉट्स शिकवतात तुम्हाला. म्हणजे तुमचे थॉट्स कसे तुम्ही चांगले थॉट्स शिकवणारे गुरु आहेत. अ, ज्याच्यामध्ये जॉर्डन पीटरसन मी म्हणेल. आणि फिलॉसॉफर्स जे असतात सॉक्रेटिस वगैरे वगैरे, बरेचसे ते फिलॉसॉफर्स जी नॉलेज तुमचं थॉट्स करेक्ट करण्याबद्दल किंवा थॉट्स चांगले करण्याबद्दल, शुद्ध करण्याबद्दल बोलतात ना, त्या गुरूंनी चाखलं नाही आहे हे ट्रूथ, अल्टिमेट ट्रूथ. ते वेगळ्या गोष्टींबद्दल बोलत असतात आणि ते तसं मी आयडेंटिफाय करतो ॲक्च्युली. कोण जे बोलतं आहे अध्यात्माबद्दल, तो माणूस कशाबद्दल बोलतो आहे, तो ह्या धुंदीबद्दल बोलतो आहे का की नाही. मग तेच एक्झॅक्टली डिफरन्स आहे. धर्म, धुंद, धर्म आणि धंदा हे मी वर्ड्स एकदम केअरफुली घेतलेले. ही धुंदी जी मी म्हणतो ती म्हणजे अल्टिमेट ट्रूथ ज्यांनी चांगलं. आणि मीराबाईचं जसं एक्झाम्पल आहे, सिम्पलेस्ट एक्झाम्पल टू अंडरस्टँड आहे मीराबाईचं आहे. कारण मीराबाई नाची इथे, जो नाचतोय तो थॉटलेसच आहे. एखादा स्वतःचा एकदम कॉन्शियस असेल तर तो नाचू शकत नाही, आणि जे की मी कधीच नाचू शकत नाही पब्लिकमध्ये, कारण आय एम टू कॉन्शियस अबाउट माय सेल्फ अँड हाऊ आय एम बिंग परस्यूड. पण जो नाचतोय तो त्या मोमेंटला तो स्वतःचा विचार नाही करत आहे. सो मीराबाईचं जसं म्हणून हे लोक कोरिलेट करू शकतात. ओशो मीराबाईबद्दल बोलू शकतात. आणि मीराबाई नाचून भक्तियोग, कर्मयोग, काय की भक्तियोग म्हणजे अल्टिमेट भक्ती करून पण तुम्ही इमर्शन मिळवू शकता. सो अशा तऱ्हेने वेगवेगळे लोक. हां, तर धुंदी धुंदी म्हणजे हे जे थॉटलेस माइंड मिळवणं आणि थॉटलेस एक्झिस्टन्स तुम्ही मिळवणं, हे म्हणजे धुंदी आहे. आणि दुसरा प्रकार असतो, काय म्हणतात त्याला, स्पिरिच्युअल लीडर्सचा जो धर्माचा असतो. ते धर्म म्हणजे काय की हे असं असं तुम्ही वागा, मग तुमची लाईफ चांगली असेल. ह्याला नामी धर्म. म्हणजे ख्रिश्चॅनिटीमध्ये वगैरे कसं 10 कमांडमेंट्स दिलेले आहेत. आणि अजून बाकीचे धर्मग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये दिलेलं असं स्टेप बाय स्टेप की तुम्ही कसं वागायचं आहे या जगात तुम्हाला एक चांगले लाईफ लीड करायला. तर तो धर्म म्हणला पाहिजे. ती धुंदी नाही आहे, तो धर्म आहे. क्वालिटेटिव्हली डिफरंट फ्रॉम ईस्टर्न रिलिजन म्हणजे बुद्धिझम वगैरे ना, हे धुंदी देणारे जास्त हे आहेत, धर्म आहेत. क्वालिटेटिव्हली डिफरंट फ्रॉम धर्म म्हणजे तुम्ही या वयात लग्न केलं पाहिजे, एका बाईबरोबरच लग्न करून सुखी संसार थाटला पाहिजे. ह्या भौतिक जगाचे हे रूल्स आहेत, नियम असतात ज्याच्याने तुमची लाईफ चांगली होईल. बट ही धर्म हा वेगळा आणि धुंदी देणारा अल्टिमेट ट्रूथ हे वेगळं. आणि धंदा म्हणजे तुम्ही फसवतातच आहे लोकांचे, काय म्हणतात त्याला, वीकनेसेस तुम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. लोकांना तुम्ही भीती दाखवता किंवा काहीतरी फसवता आणि तुमचा स्वतःचा पर्सनल फायदा करून घेता. त्याच्यामध्ये मी उगीचच आता आचार्य प्रशांत घेतोय ना, बट ठीक आहे. म्हणजे प्रत्येक काय म्हणतात त्याला, व्हिडिओमध्ये मी हे करणार नाही हिंट. आता मी अख्खाच व्हिडिओ बनवेल आचार्य प्रशांतवर. बट ही जी धुंदी आहे त्याला अल्टिमेट ट्रूथ म्हणतात. आणि तो अल्टिमेट ट्रूथ एकच आहे, तुम्ही जर त्या टाईपच्या गुरुजला फॉलो केलं तर. आणि हे आत्तापर्यंतचा माझा कन्क्लुजन आहे हे सगळं आध्यात्मिक प्रवास करून. आणि मे बी मी अजून वेगळ्या व्हिडिओजमध्ये पण कंटिन्यू करेल आणि अजून प्रूफ देईल की कसं अल्टिमेट ट्रूथ एकच आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून ते कळतं की अरे ही पण त्याच्याबद्दलच बोलत आहे. आणि कबीरांचं जसं माया बडी ठगणी. माया म्हणजे काय, बेसिकली माया म्हणजे किंवा अप्सरा किंवा कोणतरी येणं. म्हणजे कसं तुम्हाला काहीतरी आमिष दाखवलं तुमच्या मनाला, तर तुमचं मन थॉट्समध्ये गुंततं की हे मला मिळाल्यावर माझं असं होईल, तसं होईल, तसं होईल. जी तुम्हाला गोष्ट मिळाली नाही आहे आणि ज्याच्याबद्दल तुम्ही विचार करताय ती माया आहे. किंवा जी तुम्हाला थॉट्सकडे घेऊन जाते, खोटं आहे. म्हणजे इल्युजन क्रिएट करणं तुमच्या माइंडसमोर, जे की
तुम्हाला अल्टिमेट ट्रूथपासून लांब नेतं, अल्टिमेट एक्झिस्टन्सपासून, विच इज युअर थॉटलेस एक्झिस्टन्स. ती माया. आणि ते कसं बरोबर कबीर पण म्हणाला, माया बडी ठगणी. कारण बरोबर ट्रिक्स माहीत आहेत त्याला. थोड्या गोष्टींनी पिन मारून तुमच्या शेजारच्याचं चांगलं घर बघून किंवा काहीतरी होऊन तुमचे थॉट्सची ती ट्रेन म्हणजे पाणी वाहतं करणं माया खूप हुशार आहे. तर ती ठगणी आहे आणि म्हणजे ती ठगते तुम्हाला माहिती नसतं आणि तुमचे थॉट्स सुरू होतात, ज्याची काहीच गरज नाही. देर इज अ वे ऑफ एक्झिस्टिंग विदाउट थॉट्स. मॅजिकल एक्झिस्टन्स आहे. जसं सॅम हॅरिसने तो MDMA थ्रू मिळवला, एवढंच मी म्हणू शकतो. आणि माझा हा व्हिडिओ कन्क्लूड करतो आहे, पण मी अजून पण प्रूफ देणार आहे आणि बरेच लोकांचे मी रेफरन्सेस देईल आणि कसं आय विल ट्राय टू मॅप व्हॉट दे सेड टू व्हॉट आय एम सेईंग एज द अल्टिमेट एक्झिस्टन्स जो आहे, थॉटलेस आणि इमर्स एक्झिस्टन्स. आणि तो पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि त्याच्यामध्ये मी म्हणेल की ब्युटिफुल ठिकाणी राहणं आणि ते तुम्ही ऑटोमॅटिकली इझिली एखादी गोष्ट तुम्हाला थॉटलेस करू शकते, ते म्हणजे ब्युटी. जसं की एक मोठा नायगरा फॉल्स आहे किंवा मोठे डोंगर आहेत, ते तुम्हाला एकदम असं गुंतवून टाकतात तुमच्यामध्ये. ती पण ब्युटी थ्रू, पॉझिटिव्हिटी थ्रू मिळालेलं इमर्शन आहे. तुम्हाला त्रास करून घ्यायची गरज नाही स्वतःला. स्पिरिच्युअलिटी इज लाईक समथिंग मॅजिकल पण असू शकतं. पण तुम्ही जर एकदमच पॉवरफुल आहात तर तुम्हाला गरज नसते एक्सटर्नल स्टिम्युलसची. मग तुम्ही डोळे झाकून पण ती स्टेट मिळू शकता, पण ती करायला जाऊ नका. कारण तुम्हाला आत्ता जर डोळे झाकले तर ते फक्त बोर्डमच असेल तिकडं. सो इन्स्टेड फॉलो ब्युटी अँड दॅट्स हाऊ यू स्टार्ट युअर स्पिरिच्युअल जर्नी. ओके, चलो.